आज आपण 10वी बोर्डची न्यूज नंबर किती शिकणार आहे? 8 न्यूज. चला, 8व्या आपल्या न्यूजचा विषय काय बघा. न्यूज कशावर लिहायची असते? तुम्हाला परीक्षेमध्ये काय येते? फक्त हेडलाईन येते. परीक्षेमध्ये तुमच्या फक्त काय येते? हेडलाईन येते. आणि हेडलाईन काय आहे आजची? वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेटेड इन स्कूल. वर्ल्ड म्हणजे जागतिक, एन्व्हायरमेंट म्हणजे काय? पर्यावरण. डे म्हणजे दिन. जागतिक पर्यावरण दिन सेलिब्रेट केला कधी? कुठं केला सेलिब्रेट? इन स्कूल. त्याच्यावर बातमी आली की कोणत्या तरी शाळेमध्ये कोणता दिन सेलिब्रेट केला. तर बघा, पहिल्यांदा तर हेडिंग टाकून घ्यायची. याच्यासाठीच 1 मार्क असते हेडिंगसाठी. जशाला तशी जी तुम्हाला देईल ती 30 टाकून घ्यायची. काय दिलेली हेडिंग मी वाचतो. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेटेड इन स्कूल. आता तुम्ही माझ्या मागे मागे वाचा. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेटेड इन स्कूल. चला, पहिल्यांदा तर तुम्हाला काय, आता हे गावाचं नाव वगैरे एवढं तरी, हे पूर्ण शाळेचं नाव लिहायची गरज नाही. तुम्ही फक्त एवढं लिहायचं, गावाचं नाव. गावाचं नाव काय आहे? मुंबई. आणि तारीख लिहायची असते जून 5. याला डेट लाईन म्हणतात. या लाईनला काय म्हणतात? डेट लाईन. आता माझ्या मागे मागे वाचा. शब्द थोडे बघा नवीन नवीन आहेत. अल्दो इट वॉज अ स्कूल हॉलिडे. अल्दो म्हणजे जरी पण. जरी पण त्या दिवशी स्कूल हॉलिडे होता. स्कूल हॉलिडे मला कोणी अर्थ सांगते का? कोणाला कळते स्कूल हॉलिडेचा अर्थ? हा, वेदिका सांग बेटा. हा, स्कूलला हॉलिडे होता म्हणजे शाळेला सुट्टी होती. तरी पण द स्टुडंट केम टू स्कूल ऑन जून 5 to celebrate World Environment Day. The students अर्थ कोणी सांगू शकते का? सोपा शब्द आहे. हा, अथर्व सांग बेटा. शाबाश, विद्यार्थी. केमचा अर्थ कोणी सांगू शकते का? केम. कमचं पास्ट टेन्स आहे. कम, COME. कम म्हणजे हा, आले. शाबाश, आले. टू स्कूल म्हणजे कुठं आलते? कोणी सांगू शकते का? हा, तर विद्यार्थी शाळेत आले होते. सेलिब्रेटचा अर्थ कोणी सांगू शकते का? सेलिब्रेट. हा, विद्यार्थी शाळेत कशाला आले होते? साजरा करायला. कधी आलते? तारीख किती होती? जून 5. काय सेलिब्रेट करायला आलते? कोणी सांगू शकते का? काय? शुभ्रा. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेट करायला आले होते. असा अर्थ तुम्हाला सांगता आला पाहिजे. आता पूर्ण वाक्याचा कोणी अर्थ सांगू शकते का? कोणी आहे का हुशार? पूर्ण वाक्याचा मी सांगून दाखवतो. इकडे बघा. विद्यार्थी नाही म्हणायचं नाही माझ्या मागे बघा. विद्यार्थी स्टुडंट म्हणजे, केम म्हणजे आलते. विद्यार्थी शाळेत आलते. कधी आलते? 5 जूनला. तर काय म्हणायचं? 5 जूनला विद्यार्थी शाळेमध्ये आले होते जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी. आता मी सांगितल्यावर कोणी सांगून दाखवते का अर्थ? भ्यायचं नाही, काय नाही. चुकलं तर चुकलं. हा, येस नेहल. एकदम स्लोली शिकवतो. विद्यार्थी शाळेत आले होते 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी. हे अर्थ आहे. शाबाश. चला, आता पुढचं वाक्य बघू. आता पुढच्या वाक्याचा अर्थ मी सगळ्या शब्दाचा सांगतो आणि तुम्ही मला कशाचा सांगा, त्याचा मराठीमध्ये पूर्ण वाक्याचा अर्थ सांगून दाखवा. ही जर आलं तुम्हाला की इंग्लिश वाचून मराठीमधला त्याचा अर्थ सांगता आला म्हणजे झालं. मग तुम्हाला कळतं इंग्लिश मध्ये काय लिहिलंय. मग तुम्ही सायन्स वाचा, इंग्लिश वाचा, तर तुम्हाला लवकर येते. पुढे बघा. सम स्टुडंट्स. मला सम स्टुडंट्सचा कोणी अर्थ सांगते का? हा, स्नेहल. काही विद्यार्थी. हॅव फॉर्म. त्याला फॉर्मड असं तसं काही म्हणायचं नाही. फ्रॉम तर म्हणायचं नाही. फॉर्म. द फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब and this day is of great importance to every student
आता मी सांगतो. सम स्टुडंट म्हणजे काही विद्यार्थ्यांनी फॉर्म म्हणजे तयार केलता, एक क्लब तयार केलता. क्लब म्हणजे एक छोटं संघटन. काय तयार केलं, त्याचं नाव काय आहे? फ्रेंड्स ऑफ नेचर. फ्रेंड्स म्हणजे काय? कोणी सांगते फ्रेंड्स म्हणजे? हा सांग बेटा. राजेश्री. मित्र. नेचर म्हणजे कोणी सांगते? मित्र. कोणाचे मित्र? वेदिका. निसर्गाचे मित्र. त्यांच्या संघटनाचं, त्यांच्या ग्रुपचं नाव काय ठेवलं होतं त्यांनी? फ्रेंड्स ऑफ नेचर, म्हणजे निसर्गाचे मित्र. म्हणजे निसर्गासाठी काही काम करत असतील, झाडं लावा, हे करा, ते करा, कचरा करू नका, पोल्युशन करू नका. तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे दिवस खूप महत्वाचा होता. कोणता दिवस आहे? 5 जून. 5 जूनला काय असते सांगा? 5 जूनला मुकुंद, जागतिक पर्यावरण दिन. चला, गडबड करायची ना, आरामात सांग, काही टेन्शन नाही. पुढे बघा, माझ्या मागे मागे वाचा. इट इज द डे when they can make their friends and others aware of the importance of conservation of nature. इट इज द डे म्हणजे हाच तो दिवस आहे. द म्हणजे हाच तो दिवस आहे. व्हेन म्हणजे जेव्हा, दे म्हणजे हे लोक ज्यांचं आहे ते क्लब आहे. मेक दिअर फ्रेंड्स, मेक म्हणजे बनवू शकतात, कोणाला? त्यांच्या फ्रेंड्सला. आणि ऑदर म्हणजे दुसऱ्यांना अवेअर करू शकतात. कसे करू शकतात? अवेअर म्हणजे जनजागृती करणे. अवेअर म्हणजे काय करणे? कशाबद्दल? अवेअर कशाबद्दल? माहिती कशाबद्दल द्यायची आहे? इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर. इम्पॉर्टन्सचा अर्थ कोणी सांगू शकते का मला? इम्पॉर्टन्सचा नाही येत कोणालाच? हा, वेदिका. महत्व. आणि कॉन्झर्वेशनचा अर्थ मी सांगतो, अवघड शब्द आहे, तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल. जतन. कॉन्झर्वेशन म्हणजे काय असते? जतन करणे. जतनचा अर्थ काय असते? जशास तसं ठेवणे, म्हणजे खराब न होऊ देणे. तुमच्या घरात तुमच्या आजी आजोबाचं जुनं काहीतरी खूप वस्तू आहे, त्याला तुम्ही जतन करायले म्हणजे खराब न होऊ देणे, त्यालाच म्हणतात कॉन्झर्वेशन. तर आपल्याला कोणाचं कॉन्झर्वेशन करायचंय? नेचरचं. नेचर म्हणजे निसर्ग, खराब होऊ द्यायचा नाही. नद्या चांगल्या ठेवायच्यात, जंगलं ठेवायचेत. आपण जंगलं तोडायलो, फॅक्टऱ्या बांधायलो, नद्यामध्ये प्रदूषण करायलो, हवेचं प्रदूषण करायलो. याला म्हणतात कॉन्झर्वेशन न करणं, याला म्हणतात खराब करणं, याला म्हणतात पोल्युशन करणं. पोल्युशन न होऊ देणं म्हणजेच काय असते? कॉन्झर्वेशन करणं, आहे की नाही? कचरा न टाकणं बाहेर, काही पण न जाळणं, कारण जाळलं की धूर होते, धूर झाला की कशाचं प्रदूषण होते सांगा? हात वर करा. धूर झाल्यावर कशाचं प्रदूषण? एअर पोल्युशन. हे फॅक्टरीमधले घाण पदार्थ, हे नाल्यामधलं पाणी तुम्ही नदीत सोडता तर कशाचं प्रदूषण होते सांगा? हां, वॉटर पोल्युशन, पाण्याचं पोल्युशन होते. तर हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, आवाजाचंही प्रदूषण असते, नॉईज पोल्युशन म्हणतात त्याला. हे लोक जोरजोरात हॉर्न वाजवतात, गर्दा करतात, गोंगाट करतात. शहरामध्ये ते बांधकामाचे आवाज असतात, बोरचे आवाज, गडगड गडगड, फॅक्टरीचे आवाज, यांना सगळ्यांना आवाजाचं प्रदूषण म्हणतात. तर हे करू नये. शांत निसर्ग सुंदर दिसावं आपलं देश, आपलं शहर, त्याला काय म्हणतात? कॉन्झर्वेशन करणे. आता इथपर्यंत आपल्याला वाचायचं एक एक वाक्य. मला सांगा कोण छान वाचते एकदम? कोणाला वाचता येते पहिलं वाक्य? अल्दो पासून हॉलिडे पर्यंत. चला, 4-5 हात वर आहेत, मुलांमध्ये जास्त नाही आहेत. ये बेटा, शालिनी वाच. जोरात वाचा, थोडं सगळ्यांना ऐकू येईल असं वाच, आणि हळूहळू वाच, गडबड नाही. Although it was a school holiday. छान. चला, आता पुढचं कोण वाचते? शुभ्रा या बेटा. डे पर्यंत वाचायचं. The students came to school on June 5 to celebrate World Environment Day. शाबाश. चला, आता पुढचं वाक्य कोण वाचते बाबा? हे मोठं वाक्य आहे, सम पासून. हा, यस, नेहल वाचा.
चुकलं तर चुकलं, काही घाबरायचं नाही कोणी. ओके, चुकलं तर मी सांगतो. Some students have formed the Friends of Nature Club, and this day is of great importance of every student. पुढचं वाक्य चला, इट इज पासून. हा या बेटा श्रीतेज. It is the day when they can make their friends and others aware of the importance of conservation of nature. शाबास. चला आता इथपर्यंत झालं होतं, त्याच्या पुढचं मी वाचतो. इथपर्यंत सगळ्याचे उच्चार माहिती आहेत ना तुम्हाला? पुढचं बघा आता. द बायोलॉजी टीचर मिस शाह. शहा म्हणजे आडनाव असते. शहा, अमित शहा माहिती आहे ना तुम्हाला? शहा आडनाव असते, माहिती आहे ना? अँड द हेडमास्टर मिस्टर राणे वेअर प्रेझेंट ऑन द ऑकेजन. बायोलॉजी टीचर म्हणजे बायोलॉजीची शिक्षिका. बायोलॉजीला मराठीमध्ये काय म्हणतात? जीवशास्त्र. काय म्हणतात त्याला? जीवशास्त्राचे शिक्षिकेचं नाव काय होतं सांगा? हा, मिस शहा. अँड हेडमास्टर. हेडमास्टर कोण आहे सांगा? हा, प्रेझेंट होते म्हणजे काय होते? दोघही उपस्थित होते. ऑन द ऑकेजन. ऑकेजन म्हणजे काय? या प्रसंगी. कोणता प्रसंग आहे सांगा? शाळेमध्ये कोणता प्रसंग चालू आहे शुभ्रा? वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे वर दोघही हे प्रेझेंट होते. चला. फर्स्ट द स्टुडंट्स sang in praise of nature. ते शब्द आहे प्रेज. प्रेज म्हणजे तारीफ करणे, प्रशंसा करणे. प्रेज, कोणी तारीफ करतात ना की तू मस्त, तुझं अक्षर छान आहे, तर म्हणजे तारीफ करणे. तर फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा. पहिल्यांदा काय केलं स्टुडंट्सनी, विद्यार्थ्यांनी? सॅंग म्हणजे म्हटलं, गाणं म्हटलं. काय गाणं म्हटलं? कशाची तारीफ केली गाण्यामध्ये? निसर्गाची. नेचर म्हणजे निसर्ग. अँड देन planted some sapling in one corner of the school ground. And then म्हणजे त्यानंतर. गाणं म्हटल्यानंतर काय केलं? प्लांटेड म्हणजे लावले. प्लांटेड म्हणजे काय केले? लावले. काय लावले? सॅपलिंग म्हणजे रोपटे लावले. झाडे, लहान लहान पौधे, रोप. कुठे लावले? इन वन कॉर्नर. कॉर्नर म्हणजे का? कोपऱ्यात लावले. कशाच्या कोपऱ्यात लावले? स्कूल ग्राउंडच्या. स्कूल ग्राउंड म्हणजे शाळेच्या मैदानाच्या एका कोपऱ्यामध्ये काही रोपटे लावले विद्यार्थ्यांनी. Each one of the students had brought their friends along. Along म्हणजे सोबत. Each one म्हणजे प्रत्येकनं. स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांना. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपापल्या सोबत येताना त्यांचा काय आणला होता? एक फ्रेंड आणला होता. का? कारण शाळेला सुट्टी होती. म्हणजे सगळ्यांच्या शाळेला सुट्टी असणार, फक्त यांच्या शाळेत बोलवलं होतं यांना. म्हणजे त्या मित्राच्या शाळेला काय होती? सुट्टी होती. म्हणून ते मित्र यांच्या सोबत आले. दे टूक देम टू अ क्लासरूम. तर ते मित्राला कुठे घेऊन गेले विद्यार्थी? त्यांच्या मित्राला क्लासरूम मध्ये घेऊन गेले. वेअर they had put up charts about pollution of different types. different म्हणजे वेगवेगळे, टाइप्स म्हणजे प्रकार.
वेगवेगळ्या प्रकारच्या पोल्युशनचे त्यांनी चार्ट लावून ठेवले होते. काय लावून ठेवले होते? वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन म्हणजे कसं मी आता सांगितलं. पाणी खराब होत असेल तर त्याला काय म्हणतात? वॉटर पोल्युशन. हवा खराब होत असेल तर त्याला काय म्हणतात? एअर पोल्युशन. आवाज खूप होत असेल तर त्याला काय म्हणतात? नॉईज पोल्युशन. माती खराब होत असेल तर त्याला सॉइल पोल्युशन. मातीमध्ये रासायनिक वगैरे खतं ते टाकतात त्यामुळे माती खराब होते. तर चार्ट लावले होते. चार्टवर काय लिहितात? माहिती लिहितात की कसं हवेचं प्रदूषण कसं होते, कसं करू नये, पाण्याचं प्रदूषण कसं होते, कसं त्याचं थांबवावं, हवेचं आवाजाचं प्रदूषण कसं होते, कसं करू नये. तर याला चार्टवर त्याच्यावर माहिती लिहिलेली असते. ते चार्ट त्यांनी शाळेमध्ये वर्गात लावले होते. कोण? विद्यार्थ्यांनी. टू स्टुडंट्स एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हणजे समजावून सांगा. कोण समजावून सांगायचे? दोन विद्यार्थी. टू देम. देम म्हणजे त्यांना. त्यांना कोणाला? ते मित्र आणले होते ना त्यांना. हाऊ मॅन वॉज नेचर्स वर्स्ट एनिमी. वर्स्ट म्हणजे सगळ्यात खराब, एनिमी म्हणजे दुश्मन. तर दोन विद्यार्थ्यांनी त्या सगळ्या त्यांच्या आलेल्या मित्रांना समजावून सांगितलं की माणूस कसा निसर्गाचा सगळ्यात खराब शत्रू आहे. कारण बाकी प्राणी नदीचं प्रदूषण करत नाहीत. कोण करतात? माणसं करतात. बाकी प्राणी हवेचं प्रदूषण करतात का? वाघ, चित्ते, घोडे हवेचं प्रदूषण करतात? नाही. कोण करतात? माणसं करतात. धूर करतात, जाळतात, गाड्यांमधून धूर, फॅक्टऱ्यांमधून धूर आणि काही पण जाळतात, त्याच्यामधून जे धूर होते त्यानं प्रदूषण होते. पाण्याचं प्रदूषण बाकीचे प्राणी करतात का? नाही. माणसं करतात. फॅक्टरीचं मधून घाणेरडं पाणी सोडतात, नाल्यातलं घाणेरडं पाणी नद्यामध्ये सोडतात, कॅरी बॅग टाकतात, कचरा टाकतात. बघितलं असेल ना तुम्ही कधी. तर हे सगळं कोण करतात? माणसं करतात. पुढे बघा. म्हणून माणसाला निसर्गाचा शत्रू म्हणले. द हेडमास्टर प्रेज्ड. आताच मी सांगितलं होता प्रेजचा अर्थ. कोणी सांगते का? प्रेज वरच झालता शब्द. चला बघा, विचार करा. वरच झालता, इथं झालता प्रेज. हा हा, तारीफ. मराठीमध्ये काय म्हणतात? तारीफ तर हिंदी शब्द आहे. मराठीत त्याला म्हणतात प्रशंसा. काय म्हणतात त्याला? प्रशंसा करणे. द हेडमास्टर प्रेज म्हणजे प्रशंसा केली. कोण? हेडमास्टरनं. ऑल सगळ्यांची. फॉर दिअर एफर्ट्स. एफर्ट्स म्हणजे प्रयत्न. लक्षात ठेवा, नंतर विचारतो. अँड टोल्ड देम टू कंटिन्यू दिअर गुड वर्क. हे विद्यार्थी जे चांगलं काम करायलेत, झाडं लावायलेत, निसर्गाची काळजी करायलेत, ते चालू ठेवा. कंटिन्यू ठेवा म्हणजे चालू ठेवा. देन ऑल ऑफ देम वेंट होम. वेंट म्हणजे जाणे, होम म्हणजे घरी. गोचं पास्ट टेन्स आहे वेंट. गोचं पास्ट टेन्स आहे वेंट. मग नंतर सगळे घरी निघून गेले.